तर सिंपली मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटमार्क प्रीसेट आणि दुसरी सेकीपिक प्रीसेट. त्या दोन्ही प्रीसेट आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर अलाइट मोशन ॲप ओपन करायचे. त्यानंतर प्रोजेक्टमध्ये जायचंय. प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर जे काही आपण बिटमार्क प्रीसेट इम्पोर्ट केला होता तो ओपन करायचे. त्यामध्ये तुम्हाला 2 ग्रुप, 1 स्पेस आणि त्याच्या खालच्या बाजूस एक इमेज दिसून जाईल. आणि जे काही आपण अशा प्रकारे 4 लेयर दिले, जे काही ग्रुप आणि जे काही स्पेस आणि फोटो आहे, ते आपण सर्व हाईड केलेले आहेत. तर जे काही फर्स्ट ग्रुप आहे त्यावर आपल्याला अनहाईड करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ग्रुपवर टच करायचे, एडिट ग्रुप करून घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा एक ग्रुप दिसून जाईल, जे की लिरिक्स ग्रुप आहे. तर स्टार्टिंग पॉइंटला यायचे, प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचंय आणि जे काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण झिप फाईलमध्ये एक झिप फाईल दिली आहे, तर झिप फाईल डाउनलोड करून ती फाईल इमेजमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून तो फोल्डर इथे निवडून घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक पी दिलेला आहे. तो पी ॲड करून घ्यायचा आहे. तर पी ॲड केल्यानंतर तो पी आपल्याला अशा प्रकारे परफेक्टली सेट करायचा आहे. याची लेंथ आपल्याला ग्रुपच्या शेवटचा जे काही शेवटचा पॉइंट आहे त्यापर्यंत वाढवून घ्यायची आहे. स्टार्टिंगला याचे जे काही ग्रुप आपण हाईड केलाय तो अनहाईड करून घ्यायचा, जी की लिरिक्स ग्रुप तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. अनहाईड करून घेतल्यानंतर आता बॅक यायचे. बॅक आल्यानंतर जे काही आपला फर्स्ट ग्रुप आहे तो एडिट होऊन जाईल. त्यानंतर जे काही 2 नंबरचा ग्रुप आहे ते आपल्याला अनहाईड करून घ्यायचे. त्यानंतर या ग्रुपवर टच करायचे, एडिट ग्रुपमध्ये जायचंय. यामध्ये तुम्हाला एक स्पेस आणि एक पी दिलेली आहे. स्टार्टिंग पॉइंटला यायचे, प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचंय. मीडियामधून तुम्हाला जो काही इमेज ॲड करायचा आहे, तो इमेज तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर या इमेजला आपल्याला अशा प्रकारे खालच्या बाजूस स्क्रोल करायचे, जे काही दोन्ही पी जे काही स्पेस आहे, त्याच्या खालच्या बाजूस. याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. जे काही आपला 2 नंबरचा पण ग्रुप आहे, तो एडिट होऊन जाईल. त्यानंतर जे काही स्पेस आहे, त्या स्पेसवर टच करायचं त्यानंतर कलर एंड फिल ऑप्शनला जाऊन या ऑप्शनवर टच करायचं इथे तुम्हाला इमेजचं नाव दिसेल, या नावावर टच करायची. तुम्हाला अशा प्रकारे एक फुलाचा पी दिलेला आहे. तो पी ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता जे काही आपण हाईड केलेला स्पेस आहे, तो आपल्याला अनहाईड करून घ्यायचा आहे. आणि खालच्या बाजूला जो काही इमेज ॲड केलेला आहे, तो पण आपल्याला अनहाईड करून घ्यायचा आहे. आता समोरच्या बाजूस येऊन जायचंय. समोरच्या बाजूस आल्यानंतर 16.20 सेकंदापाशी यायचे. प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचंय. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे काही इमेज ॲड करायचे, ते सर्व इमेज तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचे, सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर या 2 नंबरच्या प्लस आयकॉनवर टच करून इमेज ॲड करायचे. या इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो फर्स्ट बिटमार्कपासून अशा प्रकारे करायचा. एक्स्ट्रा त्याच्या समोरच्या बिटमार्कपासून कट करायचा आहे. 2 नंबरचा पण इमेज आपल्याला बिटमार्कनुसार अशा प्रकारे करायचा सेट करून घ्यायचा आहे. तर आपले जेवढे काही बिटमार्क आहेत, तर त्या सर्व बिटमार्कनुसार व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे. हा इमेज परफेक्टली सेट झाला नाही त्यासाठी आपल्याला 3 डॉटवर टच करायचे. फिल कॉम्पोझिशन एरिया करून घ्यायचे. आता जे काही आपण अशा प्रकारे स्टार्टला असे 4-5 इमेज ॲड केले, तर समोरच्या बाजूस जेवढे काही आपले बिटमार्क आहेत तिथपर्यंत आपल्याला ही सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. फर्स्टचा इमेज आपल्याला फुल ठेवायचा आहे. त्यानंतर जो 2 नंबरचा इमेज आहे, तो आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफर जाऊन 3 नंबरच्या आयकॉनवर टच करून आपल्याला 416 वर याची विड्थ ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचे. 416 ते 17 वर सेट करायचे. आपल्याला फर्स्ट एक इमेज आपल्याला फुल ठेवायची, त्यानंतर एक छोटा ठेवायचे, त्यानंतर एक फुल ठेवायचे, त्यानंतर एक छोटा करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अशाच प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत एक मोठा आणि एक छोटा आपल्याला 416 वर सेट करून अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो मी थोडासा व्हिडिओ स्किप करतो आणि अशा प्रकारे एक मोठा आणि एक छोट्या साईजमध्ये 416 वर सेट करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऑल इमेज आपण अशा प्रकारे सर्व बिटमार्कनुसार ॲड करून घेतलेले आहेत आणि ते पण आपण एक छोट्या साईजमध्ये आणि एक मोठ्या साईजमध्ये अशा प्रकारे काहीसे सेट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही जे काही इमेज आहे, तर अशाच पद्धतीने काहीसे ॲड करून घ्यायचे आहेत. सर्व इमेजेस ॲड केल्यानंतर आता स्टार्टिंग पॉइंटला येऊन जायचं आहे. स्टार्टिंग पॉइंटला आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करायचे, मीडियामध्ये जायचं मीडियामधून जे काही आपला बॉर्डर पी आणि लोगो पी असणार आहे, त्या दोन्ही पी आपल्याला अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. पहिल्या प्लस आयकॉनवर टच करायची. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत लेंथ वाढवून घेतल्यानंतर आता जे काही आपला लोगो पी आहे त्यावर टच करायचे. मूव्ह अँड ट्रान्सफर जाऊन 3 नंबरच्या आयकॉनवर टच करून याची जी साईज आहे ती आपल्याला स्क्रोल करून छोटी करून घ्यायची. त्यानंतर याला आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन वरच्या बाजूस आपल्याला परफेक्टली सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्यानंतर आता बॅक यायचे. बॅक आल्यानंतर जे काही आपला सेकेपिक प्रीसेट आपण इम्पोर्ट केला होता. फर्स्ट इमेजवर टच करायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर टच करून इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये पुन्हा येऊन जायचंय. चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आता समोरच्या बाजूस येऊन जायचंय. जेथून आपण जे काही इमेज ॲड केलेत, जे काही फुल साईजमध्ये इमेज आहे, त्या इमेजवर आपल्याला हा जो इफेक्ट आहे, तो आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. छोट्या साईजचा इमेज सोडून द्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या बाजूस येऊन जायचंय. जे काही मोठ्या साईजचा इमेज आहे, तर त्याच इमेजला आपल्याला जे काही मोठ्या साईजमध्ये इमेज आहे,
तर त्याच इमेजला आपल्याला हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ स्किप करतो मित्रांनो थोडासा आणि जेवढे काही आपले मोठ्या साईजमध्ये इमेज आहे तर त्या सर्व इमेजला हा जो इफेक्ट आहे तो फटाफट अप्लाय करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपले जे काही मोठ्या साईजमध्ये इमेज होते त्या सर्व इमेजला हा जो इफेक्ट आहे ते मी अप्लाय करून घेतलेला आहे. इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर आता बॅक यायचे, बॅक आल्यानंतर सेकीपिक प्रिसेटमध्ये पुन्हा यायचं आहे. जे काही 2 नंबरचा इमेज आहे इमेजवर टच करून इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर टच करून इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक यायचे, बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये पुन्हा येऊन जायचं आहे. समोरच्या बाजूस येऊन जायचे जिथे आपण छोट्या साईजमध्ये इमेज ॲड केलाय तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचंय. खालच्या बाजूस स्क्रोल करायचे, जे काही फर्स्टला इमेज आहे, जे काही छोट्या साईजमध्ये आपण इमेज ॲड केला त्याच इमेजला आपल्याला हा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर समोर येऊन जायचे, हा इमेज सोडून द्यायचा आहे. जे काही छोट्या साईजमध्ये इमेज आहे त्याच इमेजला आपल्याला हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही आपले छोट्या साईजमध्ये इमेज आहे तर त्या सर्व इमेजला हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी थोडासा व्हिडिओ स्किप करतो आणि जेवढे काही आपले छोट्या साईजमध्ये इमेज आहे तर त्या सर्व इमेजला व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून जेवढे काही आपले छोट्या साईजमध्ये इमेज होते तर त्या सर्व इमेजला हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे काहीसा अप्लाय करून घेतलेला आहे. तर मित्रांनो इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल. तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरच्या बाजूस शेअर आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकॉनवर टच करून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आपल्या गॅलरीमध्ये.